नमस्कार. विदर्भ न्यूजच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. नुकतंच मतदान आटपलेलं आहे आणि आता वेगवेगळ्या सगळ्यांचे चॅनल्सचे एक्झिट पोल यायला सुरुवात झालेली आहे. अमरावती विधानसभेचं निवडणूक आणि बडनेर आझाद हे अत्यंत चुरशीच्या लढती होत्या आणि याच्याबद्दल अमरावतीमध्ये अनेक या विषयाचे तज्ज्ञ लोक या आपापली मतं द्यायला आमच्या स्टुडिओत येत आहेत. आज आपल्यासोबत आहेत श्री दिलीप एडतकर. एडतकर सर हे दैनिक मतदारचे संस्थापक आणि एडिटर आहेत आणि गेली अनेक वर्षे त्यांनी हे राजकारण अत्यंत जवळून बघितलेलं आहे. अमरावतीच्या राजकारणात होणारे नवीन आलेले प्रभाव आणि यावेळेचं राजकारण आणि यावेळेचं एकंदरीत मतदान आणि निवडणूक याच्यावर त्यांच्याशी आता आपण गप्पा मारूया. प्राध्यापक दिलीप एडतकर सर, नमस्कार. सर, नुकतंच मतदान संपलेलं आहे आणि मतदान संपल्यानंतर आता नेहमीसारखं आजकाल सगळीकडे एक्झिट पोलचं एक नवीन वारा आलेला आहे. बऱ्याच एक्झिट पोल फसले पण आहेत, पण एकंदरीत सध्या एक्झिट पोलचे ज्या आकडेवारी येत आहेत आणि अमरावतीत झालेलं एकंदरीत मतदान याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एकूणच मतदानाची टक्केवारी फार घसरलेली आहे. ही खरं म्हणजे मतदानाची टक्केवारी नसून लोकशाहीची प्रतच आता ही घसरण्याचं लक्षण आहेत. सुशिक्षित लोक जे लोकशाहीच्या गप्पा मारतात, सरकारला उठल्यास बसल्या प्रश्न विचारतात, तेच लोक मतदानाला जात नाहीत. बरोबर. त्यामुळे कुठे 40-50% झालेलं आहे, तर कुठे करवीरसारख्या ठिकाणी 80% मतदान झालेलं आहे. तेही एक उदाहरण आहे. आणि 40चं तुमचं मला वाटतं कुलाब्याला 40% झालं. 40% अमरावती बडनेरा स्वतः पुण्यात पण काही ठिकाणी 43% झालेलं आहे मतदान एका भागामध्ये. आपण आता सगळ्यात पहिल्यांदा बडनेराबद्दल बोलूया. बडनेरा मतदारसंघामध्ये 17 उमेदवार उभे होते शेवटी आणि त्यापैकी अत्यंत चुरशीची लढतमध्ये रुलिंग आमदार रवी राणा आणि ज्यांना विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या प्रीती संजय बंड यांचं आव्हान उभं होतं. ही लढत मुळात रवी राणांच्या विरोधामध्ये कोण उभं राहणार ह्याच्यासाठी प्रचंड घोळ झाला सुरुवातीला आणि कोण उभं राहणार असं अनेक नावं समोर आली होती आणि शेवटी प्रीती बंड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रीती बंडनं सुरुवातीच्या काळामध्ये अनेकांनी फार कमी लेखलं होतं. नवथर आहेत, त्यांना पाठिंबा मिळेल की नाही, सगळे शिवसैनिक एकत्र येतील की नाही, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांना मदत करतील की नाही, अशा अनेक वावड्या त्यावेळेला झाल्या आणि हळूहळू ते जोर पकडत गेले. आणि शेवटच्या काळामध्ये असं चित्र बघायला मिळालं की त्यांनी पण ती चुरस आता निर्माण केलेली आहे. तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झालेली आहेच, परंतु ती दुरंगी आहे की तिरंगी आहे हा एक प्रश्न आहे. विद्यमान आमदार रवी राणा या लढतीचं एक भक्कम टोक होतं. तर शिवसेना भाजप युतीच्या प्रीतीताई बंड हा किल्ला लढवत होत्या. तिसरं वंचितचे प्रमोद इंगळे हे कमजोर उमेदवार नव्हते. त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये फार चांगली आघाडी घेतली आणि त्यांच्या विचाराचे, त्यांच्या पक्षाची मतं त्यांनी भरघोस घेतली. तरी चुरस जी आहे ती प्रीतीताई बंड आणि रवी राणा यांच्यातच आहे. त्यात काही मुद्दे आहेत की प्रीतीताईंना सहानुभूती तारून येईल का इथे त्यानंतर त्यांचा दुसरा जमेचा मुद्दा होता मराठा, पाटील, कुणबी, देशमुख म्हणजे एक मराठा लाख मराठा हा तिथे नारा पाटलांनी लावल्यामुळे ती बाब मग रवी राणांच्या पथ्यावर पडली. कारण जिथे जिथे मराठा, पाटील, कुणबी, देशमुख एक होतो तिथं तिथं मग ओबीसी ही एक होतो. बरोबर. दुसरा मुद्दा प्रीतीताईंचा किंवा शिवसेनेचा असा होता की 370 कलम आणि मुस्लिमांचा तलाक या मुद्द्यावरून मुसलमानांना तापवण्याचा प्रयत्न झाला, पण तो मुस्लिम मतदारांना दुसरा कोणता पर्याय नव्हता. एक तर वंचितचा पर्याय किंवा रवी राणांचा पर्याय. त्यामुळे असं वाटतं की शेवटी त्यातील जास्तीत जास्त भाग जो आहे मुस्लिम समाजाचा गट्टामध्ये
ती राणांकडेच गेली असावीत. ओबीसी राणांकडे गेला आहे, त्यामुळं तरीही ही लढत चुरशीची आहे. दलितांची जी मतं आहेत त्या क्षेत्रातील सगळी, ती एक मोठी, खरं म्हणजे एक मोठी शक्ती होती. अर्थात पण सध्याच्या सगळ्या गोंधळाच्या वातावरणामध्ये ती मतं कोणाकडे जातील? जी तात्विकदृष्ट्या ज्यांना आंबेडकरवाद कळलेलं आहे ती मतं सरळ सरळ वंचितकडे जातील. पण मग त्या मतांचा, ती मतं जर तिकडे वळली तर त्याचा फायदा कोणाला मिळेल? त्याचा फायदा अर्थात शिवसेनेला मिळेल. शिवसेना मिळेल असं तुमचं म्हणणं आहे? अर्थात सर्व ठिकाणीच तसं झालेलं आहे. आणि राणांच्या बाबतीत जो एक दुर्प्रचार किंवा प्रचार ज्या पद्धतीने म्हणतात की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं याला स्वरूप दिलं गेलं होतं, मीडियाने या पद्धतीने याला रंगवलं आहे सगळं. तर तुम्हाला असं वाटतं हा फॅक्टर काम करेल यावेळेला? पण नाही, जनशक्ती धनशक्ती असा काही तिथे नव्हता, कारण शिवसेना काही मोलमजुरी करणारा पक्ष नाही आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक श्रीमंत पक्ष कोणताही व्यवसाय न करताना शिवसेनाच आहे. आणि इथेही पैसा ओतला गेलेला होता. बिना पैशाची निवडणूक आज लढणं हे अशक्य असल्यामुळे धनशक्ती जनशक्ती हा आता जुना प्रचार झाला. ती परंपरा जी आहे ती खंडित झाली केव्हाच. मला एक आणखीन उत्सुक, म्हणजे मला तुमचं मत जाणून घ्यायचं, कारण तुम्ही गेले अनेक वर्षे सगळं राजकारण जवळून बघताय अत्यंत. आणि प्रिंट मीडियामध्ये आज तुम्ही इतक्या वर्ष आहात, संपादक आहात, सगळ्या राजकारणाचा जवळचा परिचय. मला सांगा, सहानुभूतीच्या लाटेवर निवडून जाणं आणि त्यानंतर परफॉर्मन्स देणं हे कितपत लोकशाहीसाठी कितपत हेल्दी आहे? नाही, आता लोकशाहीसाठी काय काय हे हेल्दी आहे याचे गणितच आता फार बिघडलेली आहेत. प्रीतीताईंबद्दल लोकांना फार सहानुभूती वेगळा पाठ झाला, ती निश्चितच आहे. पण सहानुभूतीतनं निवडून आलेला आमदार मग समजा निवडून आल्यानंतर त्याला तिथं स्वतःला सिद्ध करावंच लागतं. अर्थात अर्थात. तर या गोष्टीकडे तुम्ही काय परसेप्शन बघता? म्हणजे नाही, सहानुभूतीने एखाद्याला विजयी होता येईल कदाचित, पण परफॉर्मन्स पुढं जाय तो त्याला सिद्ध करता येईल. इकडं जसं आम्हाला आरक्षण आहे असं ज्या आहे, तर ते आरक्षण असलं तरी पेपर जो असतो तो खुल्या वर्गाला जो पेपर असतो तोच पेपर आरक्षण विद्यार्थ्यालाही असतो. तिथं त्याला आरक्षण नसतं, तिथे त्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्याच्यामुळे त्याला जसं तिथं सिद्ध करावं लागतं तसंच यांना जर निवडून आल्या तर यांनाही स्वतःला सिद्ध करावं लागेल. पण ती शक्यता अशी फार जास्त वाटत नाही. तुमचं वैयक्तिक मत जाणून घेण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे की बडनेराबद्दल तुम्ही काय भविष्यवाणी कराल? काय तुम्हाला काय वाटतं? तसं तर आपल्या लोकशाही देशामध्ये भविष्यवाणी जी आहे ती लोकांच्या बाबतीत, लोकशाहीच्या बाबतीत करणं कठीण आहे. ज्याला काही येत नाही तो आमदार होतो. इलेक्टिव्ह मेरिट वेगळं असतं आणि निवडून येण्याची गुणवत्ता वेगळी आहे आणि त्या माणसामध्ये असलेली गुणवत्ता वेगळी आहे. त्यामुळे तिथं चुरशीचा लढा आहेच. मला असं वाटतं की रवी राणांचं पारडं जड आहे, परंतु प्रीतीताई बंडे ह्या फार कमजोर आहेत असं नाही. त्यांनी फार चांगली त्यांची लढत झालेली आहे. एखाद्या वेळेस त्यासुद्धा येऊ शकतील अशी एकूण परिस्थिती आहे. तरी जास्तीत जास्त शक्यता ही राणांची वाटते बडनेरामध्ये वाटते. ठीक आहे सर. आता दुसरी चुरशीची लढत अमरावतीतली. दोन्ही तुल्यबळ कॅन्डिडेट, 2 वेळा आमदार सुनील देशमुख तर रोलिंग आमदार आहेत आणि सुलभाताई खोडके या पण पूर्वी आमदार राहिलेल्या आहेत. मधला काही वेळा त्यांचा गॅप गेली आणि आता त्या पुन्हा ताकदीने यावेळेला उतरल्या आहेत. मुळात सगळ्यात महत्त्वाचा हा विषय होता की एवढा वेळ काँग्रेसने अत्यंत वेळ घेतला. पहिल्यांदा तर तिकीट जाहीर करायला शेवटच्या क्षणी तिकीट जाहीर झालं. हा जो वेळ घेतला याच्यामागे काय कारण असावं? तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसची वेळ भरलेली आहे म्हणून त्यांना वेळ होतो आहे. अच्छा. कारण कुठे नियोजन नाही, तेच ते फाटके तुटके चेहरे घेऊन काँग्रेस मैदानात उतरत आहे प्रत्येक ठिकाणी. सर्वच मतदारसंघामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये एखादा ओबीसी द्यावा असं काँग्रेसला वाटलं नाही. पण मग काँग्रेसच्या मूळच्या धोरणाचा पूर्ण विसंगत केलं असं वाटत नाही का? कारण पूर्वी काँग्रेसच्या पद्धतीने वर्गवार करून रचना करून त्या पद्धतीने तिकीट वाटप करायचे. या वेळेला हे असं हा जो बदल होत गेलेला आहे काँग्रेसमध्ये, म्हणजे अधोगतीकडे जात असताना हे सगळं जण सुस्त असं आपण म्हणत आहे का आपल्याला? अर्थात जे काँग्रेसने करायला पाहिजे होतं ते भाजपने केव्हाच करून टाकलं. सर्वांना न्याय देणं, सर्व जातींना सामावून त्यांना प्रतिनिधित्व देणं हे जे आधी काँग्रेस करत होतं ते काम आता भाजप करत आहे, सेना करत आहे. आणि म्हणून ही अधोगतीच्या वाटेवर काँग्रेसची वेगाने वाटचाल सुरू आहे.
आता प्रश्न राहिला की सुनील देशमुखांची उमेदवारी आणि सुनील देशमुखांबद्दल एक आमदार म्हणून तुम्ही त्यांच्या परफॉर्मन्सकडे या गेल्या 5 वर्षाला कसं बघताय? विकासाची दृष्टी असलेला आमदार एक राजकारणी म्हणून सुनील देशमुखांकडे पाहिलं जातं. मंत्रीपदाचा अनुभव आहे, आमदार पदाचा अनुभव आहे, त्यामुळं विकासाची एक दृष्टी त्या माणसाला आहे. नक्की आहे. त्याचप्रमाणे सुलभाताई खोडके, त्यांचे यजमान संजय खोडके यांनाही विकास वावडा नाही आहे. बरोबर. त्यामुळे तिथे चुरशीची लढत आहे. परंतु या दोघांमधून कोण निवडून यावा याचा निर्णय मात्र वंचित आघाडी आणि त्याचा उमेदवार असलेला मुस्लिम समाजाचा प्रतिनिधित्व घेईल. तिथं कोण जिंकावं हे तिथला मुस्लिम ठरवणार आहे. तुमचं असं म्हणणं की त्यांना मिळालेली जी मतं असेल ती निर्णायक ठरतील, ती या दोघांपैकी कोणातरी एकाला त्याचा सपोर्ट मिळेल त्या गोष्टीचा. बरोबर आहे. आता जे उमेदवार उभे आहेत वंचित आघाडीतर्फे आलिम पटेल, त्यांनी मुस्लिम समाजाचा फार मोठा हिस्सा घेतलेला आहे अशी चर्चा आहे. 20 ते 25 किंवा त्याहीपेक्षा जास्त जर मतं त्यांनी घेतलीत तर तिकडे त्याचा लाभ जो आहे तो निश्चितपणे भाजपाला होईल. संघाची जी भूमिका होती ती सुरुवातीला मला वाटतं सुनील देशमुख या व्यक्तीच्या विरोधात होती. नंतर मात्र रेशीम बागेतला जो फतवा आहे तो निघाला आणि नंतर वेळेवर संघ नोटापासून दूर गेला आणि सुनील देशमुखांच्या पारड्यात पडला. तेही एक जमेची बाजू सुनील देशमुखांची आहे. परंतु तरी खोडकेंनाही संधी आहे असंही बोललं जातं. तुल्यबल लढत झाली, परंतु निकाल जो आहे तो वंचित लावणार आहे असं तुमचं म्हणणं आहे असं वाटतं. हां. आणि अमरावतीकर मतदारांनी एकंदरीत सुनील देशमुख म्हणजे आमची जेव्हा टीम सगळीकडे फिरत होती, सर्वे करत होती, खोडक्यांच्या वेळेलाही करत होती, अनेक लोकांचा आम्हाला असा त्याच्यामध्ये फीडबॅक मिळाला होता की सुनील देशमुख व्यक्ती म्हणून त्यांना आवडलं आहे, पण परफॉर्मर त्याचा दिसत नाही. सुनील देशमुख पूर्वी काँग्रेसमध्ये जेव्हा होते तेव्हा सुनील देशमुखांचा आक्रमकपणा, ब्युरोक्रसीवर त्यांचं असणारी पकड, वजन आणि आत्ताच्या सुनील देशमुखांमध्ये खूप फरक जाणवतो. ते असे थोडेसे स्तब्ध झाल्यासारखे, स्थिरावल्यासारखे असं वाटत नाही. आणि अजूनही त्यांच्या भोवतीचं जे राजकारण आहे कोंडाळ्याचं, त्याच्यामध्ये भाजपचे लोक पदाधिकारी आम्हाला दिसलेच नाहीत कुठे. नाही, आता ते स्वतःच भाजपाचे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या भोवतीच्या कोंडाळ्यालाही भाजपचंच म्हणावं लागेल. परंतु आता जुने निष्ठावंत, नवीन निष्ठावंत हे जे आता भाजपमध्ये आलेले आहेत, तसा त्याला तोटा होईल का? त्याचा तोटा होणार नाही. निकाल विपरीत लागले तर तो त्यांचा तोटा होईल का? नाही, निकाल विपरीत लागले तर ती जी आहे ती काँग्रेसची शक्ती राहील. काँग्रेसला निवडून देण्याच्या उद्देशानं मग तो निर्णय असेल. परंतु इथे आज सुनील देशमुखांना म्हणजे ते जरी भाजपचे असले तरी मूळ पिंड त्यांचा काँग्रेसचाच आहे. आणि कोंडाळं जे म्हणतात ते कोंडाळं इथे तर प्रत्येक आमदाराच्या भोवती कोंडाळंच आहे. प्रत्येकच आमदार नामदार जो आहे तो आपला सोयरेवाद आहे, जातीवाद आहे आणि मित्रमंडळी आहे. या सर्व चक्रीवादाचा प्रत्येकाचा अभिमन्यू झालेला आहेच. सर एक आणखीन मला असं माझ्या प्रश्नाबद्दल मला फार उत्सुकता आहे की यावेळेला 2 महत्त्वाचे प्रश्न मला आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहेत. पहिलं तर काँग्रेसचे कुठलेही लिडिंग स्टार प्रचारक दिसलेच नाही. म्हणजे काँग्रेसने इलेक्शन सोडून दिल्यासारखं वाटलं अक्षरशः. बरोबर आहे. काँग्रेस भाजपने अग्रेसिव्हली त्यांचे मोदींपासून, शहांपासून, फडणवीस, गडकरी, आदित्यनाथ, पंकजा मुंडे इथपर्यंत आले. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आले, आदित्य ठाकरे फिरले, मनसेकडून राज ठाकरे फिरले, काँग्रेसकडून मात्र राहुल गांधींची 1 सभा आणि ज्योतिरादित्य सिंधियांच्या 5 सभा, मल्लिकार्जुन खरगे यांना फारसं लोक बाहेरकडे ओळखत नाहीत. काँग्रेसने एक प्रकारे गिव्हअप केल्यासारखं वाटलं इलेक्शन. त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? बरोबर आहे. काँग्रेसच्या तर पराभूत मनोवृत्तीतूनच काँग्रेस लढली. म्हणजे त्या पराभूत मनोवृत्तीचं विकेंद्रीकरण झालं. प्रत्येक जिल्ह्यात ती निर्माण झाली. दिल्लीपासून मुंबई, मुंबईतून मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये सर्व पराभूत मनोवृत्तीतूनच लढले आणि हारण्यासाठी लढलेली ही त्यांची लढाई होती. म्हणजे फडणवीस जे म्हणत होते की आम्हाला कुस्ती खेळायचे पण समोर पैलवानच नाही, जरी हा विषय म्हणजे त्यातला जोक्स अपार्ट, पण खरं असं चित्र दिसत होतं की कोणी बाकी सगळे जे प्रस्तावित पक्ष आहेत
त्यांचं कुठेही त्याच्यामध्ये ती जी एक तेढ असायला पाहिजे ती दिसतच नव्हती. नाही, ती नव्हतं. किलिंग इन्स्टिंक्ट ज्याला म्हणतो आपण ते नव्हतं असायला पाहिजे होतं. आणि तेच ते चेहरे तेच ते होते. त्यामुळे नवीन काही देऊ शकले नाही. त्या चेहऱ्यामधले अनअवॉइडेड जे आहेत, त्यांना टाळताच येत नाही, त्यांनाच संधी आहे, तेच निवडून येतील, बाकी निश्चित पडतील. कारण नवीन चेहरे नाहीत, नवीन चारित्र्यवान चेहरे नाहीत आणि घराणेशाही जातीय जे आहेत, दोन एकाच घरच्या दोघांना उमेदवार आहेत, इकडेही आहेत तिकडेही आहेत, पण ज्याची ताकद आहे, ज्याची सत्ता आहे, त्याचं काहीही चालतं. पण आपण पराभूत झाल्यानंतरही आपण आपल्या पक्षातर्फे एकाच घरातील किती उमेदवार द्यायचे हे आजही काँग्रेसला कळलेलं नाही. सर्व जातींना सामावून घ्यायचं हेही कळलेलं नाही. इथे प्रत्येकजण आपापलं पाहतोय. काँग्रेसमध्ये हेच आहे. आजही दोघं जेव्हा निवडणुकीला उभे आहेत तेव्हा याचं राजकारण तुल्यबळ ठरावा म्हणून तो पडावा असे नवस हे केलं जात आहे. एक शेवटचा प्रश्न, या संपूर्ण इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये प्रचाराचा जो स्तर होता तो सातत्याने घसरताना दिसतोय आणि ज्या पद्धतीने हे सगळे प्रस्थापित नेते त्यांचे एकमेकावर केलेले चिखलफेक आरोप हे पूर्वी पण होत होते, पण या इलेक्शनच्या वेळेला ते इतक्या प्रकाशाने उठून दिसायला लागले आणि हे अत्यंत चिंतनीय वाटतं. तुमचं काय मत याच्यावर आहे? प्रचाराची पातळी तर घसरलेली आहेच, परंतु ती आता संस्काराचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा आणि संस्काराचा तो भाग आहे. तरी त्यामुळे आज फार जास्त बाबांवर आता परवा झालेला त्याने कडूच्या संदर्भात केलं होतं ते विधानं, किंवा काल मुंड्यांच्या बद्दलची जी क्लिप व्हायरल झालेली आहे, त्यांनी आपल्या चुलत बहिणीबद्दल केलेलं विधानं, किंवा शरद पवारांच्या पावसात भिजण्यावर ज्याची जी खिल्ली उडवल्या गेली ती विधानं, किंवा मुख्यमंत्र्यांनी पण केलेली काही विधानं, म्हणजे देवेंद्र फडणवीस सारख्या व्यक्तीकडून पण यावेळेला अनेकदा अशा प्रकारची विधानं केल्या गेली जी आत्तापर्यंत काही दिसली नाही, अपेक्षा नाही. त्यामुळे हा स्तर घसरला असं तुम्हाला वाटतंय का? स्तर तर एकूण राजकारण जर पाहिलं आपण राज्याचं तर स्तर तर घसरलेलं आहेच. तिकडे पंकजा मुंडे कोसळतात, त्यानंतर धनंजय मुंडे रडतात, त्यानंतर त्याचीच म्हणजे आज महाराष्ट्राला रडण्याची लागण झालेली आहे या पुढाऱ्यांची. इकडे चांदूर रेल्वेमध्ये जगताप भर सभेत रडतात, तिकडे गाडगे बाबा सोंग घेत होते. गाडगे बाबांना सोंगाड्या म्हणण्या इतपत काँग्रेसच्या उमेदवाराची मजल जाते. अर्थात त्यांना तसं म्हणायचं नसेल, पण त्यांचे शब्द तसेच होते. हा गाडगे बाबा बदमाश, हा बदमाश गाडगे बाबा, असे शब्द त्यांच्या तोंडून निघाले प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात. प्रतिस्पर्धी उमेदवाराला आपण काहीही म्हणा, परंतु गाडगे बाबाच्या मागे पुढे तुम्ही बदमाश लावता, एवढंही तारतम्य तुम्हाला राखता येत नाही. तुमची भाषा, तुमची बोलीभाषा आणि त्याचबरोबर तुमची देहबोली जी आहे त्यातून कुठेतरी स्तर जो घसरलेला स्तरालाही लाज वाटेल एवढा तो घसरलेला आहे. सर, शेवटचा प्रश्न, अमरावतीमध्ये कोण निवडून असं तुम्हाला वाटतं? अमरावतीमध्ये चुरसच आहे, ज्याला जास्तीत जास्त मतं मिळतील तो निवडून येईल हे तर स्पष्टच आहे. पण शक्यता तिथे काँग्रेसला जेवढी आहे तेवढीच भाजपलाही आहे. त्यामुळे तिथं फार चुरशीचा लढा आहे आणि तिथे निर्णय मी म्हटलं त्याप्रमाणे वंचितच्या मुस्लिम मतदारांना घ्यावं, ते किती मतं घेतात, कारण त्यांनी जेवढी जास्त मतं घेतलीत तेवढी भाजपच्या विजयाची शक्यता जास्त आहे. हे होते आपल्यासोबत ॲडव्होकेट दिलीप बेडतकर. सरांच्या प्रदीर्घ अनुभवातून आपल्याला अंदाज आला असेलच की सरांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं थेट न देता अत्यंत हुशारीने ती टाळली आणि घोडं मैदान जवळच आहे. इथं 24 तारखेला आपल्याला या सगळ्या गोष्टींचा निकाल कळणार आहे. तोपर्यंत नमस्कार.